प्लीज समबडी हेल्प मी. मीरा बेंबीच्या देठापासून ओरडली. तिला भाबडी अपेक्षा होती की निदान तो काळजीवाला आवाज तरी तिची कड घेईल, तिची अवस्था समजून त्याला दया येईल. ह्या भावनेने ती त्या आवाजापर्यंत पोचायचा प्रयत्न करत होती. परंतु तिथल्या कर्कश घामेजलेल्या गर्दीमध्ये तो आवाजच गायब झाला होता. सगळ्या कळकट विक्षिप्त लोकांच्या जमावात त्या एका सोज्वळ व्यक्तीचा अस्तित्व जाणवत नव्हतं आणि लॉक केलेल्या दरवाजांच्या आडून डोकावणारे सिक्युरिटीवाले लोक फक्त समोर घडत दृश्य पाहत होते. हातात बंदुका दंडुके असूनही त्याचा वापर करण्याच्या ऑर्डर नसल्याने ते तसेच शांत उभे होते. ओरड, अजून ओरड, पण इथे कोणी नाही येणार. गर्दीतली एक जाडाभरडा आवाज ओरडला. काळं फासलं तिच्या तोंडाला. आणि धिंड काढूया. टीव्हीवर दिसले की समजेल ह्यांना ह्यांची लायकी. साले, नाही प्लीज नाही. मीराने आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. तिला ह्या सगळ्यांपासून दूर पळायचं होतं म्हणून तर ती बाहेर निघाली होती. पण तीच सगळ्यात मोठी चूक होती. त्या गर्दीचा आवाज आणि वास दोन्ही तिला सहन होत नव्हतं. प्रतिकार करायला तिचं शरीर व मन तयारच नव्हतं. गर्दीचा आवाज वाढला तसा तिचा आवाज त्या कळवलात झाकला गेला. हाँ भाई, सही है. ऐसे लोगों के साथ ऐसा ही होना चाहिए. अशा प्रकारच्या विकृतीला सपोर्ट करणारी माणसं समाजात आहेतच आणि चौकाचौकात ते भेटतीलच. त्यामुळे इथल्या 101 माणसांच्या गर्दीत अशा माणसांची मुळीच कमी नव्हती. हाँ हाँ, ऐसे करो और कोई डॉक्टर मिला तो उसका मुंह भी काला करेंगे. एकाच्या डोक्यातील विकृत योजनेला घोळक्यातील अजूनही लोकांचा भरघोस पाठिंबा मिळत होता. ते हे विकृतच. ताब्यात सापडलेल्या एकट्या मुलीला त्रास द्यायला त्यांना फार मजा वाटत होती. त्यांचा आपल्या ताकदीवर अभिमान अजूनच बळावत होता. कोई तो बचाओ प्लीज प्लीज. मीरा स्वतःच्या बचावासाठी तडफड करत होती. तिच्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. कोणीतरी येऊन आपल्याला हात लावेल, आपल्या तोंडाला काळा रंग फासेल. तशाच घाणेरड्या अवस्थेत आपण टीव्हीवर झळकू, ही कल्पनाच तिच्यासाठी भयानक होती. स्वतःला तशा अवस्थेत इमॅजिन करून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. खरंच जर असं घडलं तर ती आरवला काय तोंड दाखवणार होती. असं काही होण्यापेक्षा इथंच जीव जाईल तर बरं. परमेश्वरा, अबे क्या कर रहे हो? चालू करो और ये हॉस्पिटल भी तोडो. कोई बीच में आए तो उसको भी मत छोडो. कुठून आवाज येत होता हे मीराला समजलंच नाही. पण त्या आवाजाच्या इशाऱ्यावर धडाधड तोडफोड चालू झाली. हातात असतील त्या वस्तू कॉरिडॉरच्या भिंतीवर, दरवाजावर, खुर्चीवर, खिडक्यावर, काचेवर आदळू लागल्या. खळ खळ खर खर खट्याक असे कितीतरी आवाज तिथल्या कॉरिडॉरमधून घुमू लागले. जणू हे हॉस्पिटल त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि त्याची नासधूस करायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. अशा थाटात तोडफोड चालू होती. भाई पुलिस आई तो? प्रश्न विचारणार एक नवीन जॉईन झालेला असावा. क्या बोला? पोलीस? गल्लीपासून दिल्लीपर्यंत पार आपल्याच साहेबांचं राज्य आहे. पोलिसांचं काय, पण मुख्यमंत्री पण येणार नाही आपल्या वाटेला. घमंडी, मगरुरी, अभिमान सगळं काही त्या लोकांच्या बोलण्यातून उतू जात होतं. अशा माणसांसमोर मीराचा काय टिकाव लागणार होता? ती बिचारी आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेममुळे आधीच वैतागून गेली होती. त्यात हे भयानक संकट. असं काही कोसळलं होतं की मीरा पचकून गेली होती. तिथून मागे जाण्याचा मार्ग केव्हाच बंद झाला होता आणि पुढे जायची आशाच नव्हती. जर सुटका झालीच तर ती खूप वाईट परिस्थितीत होणार होती. हमारे साहब है ही शेर. कोणीतरी त्यांच्या साहेबांचं गुणगान गाऊ लागलं. सर सर, मला सोडा ना. मीराने संधी साधून विनंती केली. ए, बघतोय काय? आण तो रंग. तिच्या केविलवाण्या विनंतीने त्या माणसाला दया येण्याऐवजी त्यांचा पोकळ पुरुषार्थ दुखावला गेला. आता तर तो अजूनच चिथावला गेला होता. एका सामान्य मुलीने त्यांच्यासारख्या साहेबांच्या मर्जीतल्या महान माणसाशी तोंड वर करून बोलण्याची हिंमत केली होती तर त्याचे परिणाम भोगावेच लागणार होते. नको ना प्लीज सर. दोन्ही बाजूनी तिचे दोन्ही हात पकडले होते. संधी साधू लोक भीडभाड न बाळगता पुढून मागून तिच्या नाजूकशा स्त्री शरीराला खेटण्याचा प्रयत्न करत होते. एक एक स्पर्शासरशी तिच्या अंगावर काठा उभा राहत होता. त्या घाणेरड्या अंगचटीला येण्याच्या प्रयत्नाने ती अजूनच बिथरली. मोठ्या कष्टाने तिने मनावर मिळवलेला ताबा क्षणात वाहून गेला. अंगावरचे केस ताठ उभे राहिले. कानात पुन्हा तेच आवाज घुमू लागले. हृदयाचे ठोके नको तितके वाढले. आधीपासूनच कापणारे हातपाय गळून गेले.
अंगातील सगळं त्राणच हरवलं. स्वतःवरील नियंत्रण गमावून तिचे शुद्ध हरवतच होती. इतक्यात कोणीतरी राकट किळसवाने हात तिच्या चेहऱ्यावरून फिरवले. त्या नकोशा स्पर्शाने तिच्या शरीरात वीज खळवळली. पण मनातील आक्रोश तोंडातून बाहेर फुटत नव्हता. दाताखाली ओठ घट्ट दाबले तरीही काळजात वेदना कमी होणार नव्हती. कपाळापासून मानेपर्यंत ओलसर चिकटपणा जाणवला आणि तिची हिंमत सरली. तिला असं हतबल झालेलं पाहून त्यांचा चेहऱ्यावरचा हात गळ्यावरून खाली निसटू लागला. मीराची तडफड अजूनच वाढली. आज तिच्या अब्रूची लक्तारं वेशीवर टांगली जाणार होती. हा दिवस पाहण्यापेक्षा तिला मरण परवडलं असतं.